राम राम भावना, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आपण सकाळी उठलो होतो आणि जेवायला आपला डोसा वगैरे केलेला होता. तो डोसा खाऊन आपण 1-2 तास झोपलो, म्हणजे तसंच 10 वाजता उठलो होतो. आणि आज व्लॉग सोडायला उशीर पण झालेला. 10:30 10:30 म्हणजे 10:40 झालेले व्लॉग पडायला. आणि म्हणजे तसं मी अलाराम लावलेला. अलाराममध्ये 10 तास सांगितलेलं, तसं 10 तास झोपून पण ब्लॉग जरा उशिरा आला, कारण घरी तुम्हाला तर माहितीच आहे इथं नेटचं प्रॉब्लेम आहे थोडा. तर आता आपण जाणार आहे बाहेर मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्ह तर जाऊ आपण आता आणि भेटू तिथेच तुम्हाला. 3 वाजलेले आहेत आपल्याला जाऊच, तर आपण थोडं फिरू तिथं, म्हणजे थोडी माहिती होईल. त्याच्यासाठी फिरायचं, बाकी काही नाही. बाकी तसं जाऊ लगेच, मग भेटू तुम्हाला. तर भावना आपण CSTला आलो आणि CSTला आपल्याला जायचं होतं मरीन ड्राईव्हला. इथं एक आपल्याला गाडी भेटली. गाडी पण लय खतरनाक आहे. आणि इकडं समोर एक कॅप आहे. किती 1875 8 वर्षामधलं आहे. म्हणजे बाहेरून कलर पण चांगला गेला आहे आणि ही बिल्डिंग पण भारी आहे. जसं मुंबईत पाहायला भारी आहे सगळं. हे काय आहे, काय म्हणजे इकडे टॅक्सी आहेत. हे पाहू शकतात, तुम्हाला समोरून दाखवतो ते काय भाई. पाहिला खूप खूप सगळं आहे. पाहिला खूप सगळं आहे. हे सगळं डोळ्यात जायला लागले बा. नाही, आपण चालतोय एकदम खाली रस्ता आहे, म्हणजे गाड्या येतात एक अर्ध्या, बाकी केले पण. आता जाऊ समोर. काय म्हणजे फिरायला मजाच वेगळी आहे इथं. भाई आपण समोरून आलो आणि इथे समोर पाहू शकता. इथं एक रस्ता, मी तुम्हाला रस्ते दाखवतो. इथं एक रस्ता, इथं एक रस्ता, तो एक रस्ता, हा एक रस्ता. किती रस्ते झाले? 1 2 3 4 5 रस्ते. 5. इथं टाटाची बिल्डिंग आहे. तर आपल्याला समोर जायचं आहे इथं, तर जाऊ, कारण रोड आहे, रोड खालीच आहे. तर भाई आपण इथं उभा होतो. काय इथं एक आहे, याला मागून एक आहे, मागं एक आहे, इथं हे इथं एक आहे. काय एका याला किती आहेत? 3 6 आहेत फायनली. आणि इथं वरून हे पण लावलंय, काय साखळी. काय आता काय बोलता नाही येत भाई. एका याला 6 त्या गावात. इथं तर त्यांनी डायरेक्ट साखळीने बांधून ठेवली गाडी. आता जाऊ, इथं पण बांधली. टाळा कोणता आहे थांब तुम्हाला दाखवतो. टाळे लावलेत अक्षरशः. इथं तर डायरेक्ट पल्सरच आहेत. इथं अजून टोचन केलेत गाड्या, म्हणजे इथं लावतात वाटतं, कारण इथंच आहेत सगळ्या. पाहू शकता साखळ्यावाल्या गाड्या आहेत. आणि इथं एक कार पण केली टोचन. वरती 3 स्कूटी आणि एक अजून अख्खा म्हणजे अर्धा रस्ता ब्लॉक केला आहे. तुम्हाला दाखवतो हा की
ही आहे ती टोचन करून आणली. आता फाईन वगैरे घेतील. फाईन घेतील, चांगली घेतात फाईन ते. हां पैसे नाही ना सुट्टे नाही. हां तू आता घे माझी. जाऊ आपण. भावना फायनली आपण पोहोचलो कारण ते पलीकडे इकडे गाड्या. आता रेड सिग्नल लागेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल कारण आपल्याला पलीकडे जायचं आहे. आपण इकडनं पण जाऊ शकतो असं. आपण इकडनं जाऊया पण ह्या गाड्या थांबून द्याव्या लागतील. आपण समोरून आलो आणि इथं आता एवढी तुम्हाला गर्दी नसेल दिसत. संध्याकाळी पूर्ण भरलेलं असते. आपण जर संध्याकाळपर्यंत थांबलो तर तुम्हाला दाखवतो संध्याकाळची गर्दी आणि आत्ताची गर्दी पहा इथं. म्हणजे आता एवढी नाही आहे तरी पण आहे म्हणायचं बऱ्यापैकी. पण जेव्हा गर्दी लागते का तेव्हा इथं पण गर्दी असते. हे जे समोर आता मी चालतोय ना इकडं आणि इकडनं तर पार झुंड येतात डायरेक्ट. तर जाऊया आपण. पोलिसाची त्यांची भांडणं चालली. आता हंड्रेड पोलीस आहे. बोचो फटके देतो दाखवतो. काय करायचं? चेक वाला पुढे घ्या. चेक शर्ट वाला कळतं का नाही? जाना नहीं आगे तर पीछे. भाई मला वाटलं फटके देतील. त्यांना समजावून सांगितलं धर बाद में बोले जाना नहीं नीचे. म्हणजे भैया होतं त्याला सांगितलं जाऊ नको खाली म्हणून डबल आणि हा राहिला होतं. तर पाहू असेच नमुने. मी एक नमुना तुम्ही मला पाहता.